या बातमीचे प्रायोजक आहेत MK अप्सरा गॅरेज। नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट बसवून व टेस्टिंग करून मिळेल। आमचा पत्ता अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर। नमस्कार, मी युवराज राठोड, दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीचा उमेदवार। मतदारांचा कौल आम्हाला मान्य आहे। शेवटी कुणीतरी एक जिंकणार। चांगल्या विकास कामाला त्यांना सहकार्य करू। 15 दिवस इलेक्शनचे राजकारणाचं असतं, कुणी वाईट वाटून घ्यायची गरज नाही। शेवटी एक जिंकणार, बाकी लोकांचा पराभव होणार। त्यामुळं प्रत्येकाने न खचता निवडून आलेल्या उमेदवाराला विकास कामासाठी सहकार्य करावं। शेवटी पक्षाचा उमेदवार आहे, शेवटी त्यांच्या बाजूने कौल असणारच आहे, आम्हालाही तो मान्य आहे। शेवटी मी माझा परिवर्तन आघाडीचा मीच प्रचारक, मीच उमेदवार, मीच सगळा। त्यामुळे मला थोडं मी कमी पडलोय, मान्य आहे, पण हरकत नाही। यापुढे आपण जोमाने काम करू। तुम्ही जेव्हा प्रचारामध्ये तुम्ही आघाडी घेतली होती, अनेक रॅलीमध्ये तुमची हजारो महिला जमा झाल्या होत्या, असं वाटत होतं की तुम्ही विजयाची रॅली होती, पण आपण नेमकं कुठं कमी पडला? शेवटी प्रस्थापितांच्या समोर लढा देणं सोपं नसतं। एकटा माणूस कमी पडतोच, आर्थिकदृष्ट्या काही बाकी सगळ्या अनेक गोष्टी असतात। वाईट न वाटून घेता मी परत माझ्या कामाला मी जोमाने सुरुवात करणारच आहे। राजकारण असतं, निवडून आलेल्या उमेदवाराचं अभिनंदन करायलाच पाहिजे, कारण कुठंतरी असली वृत्ती न ठेवता शेवटी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। लोकविकास कामासाठी आम्ही त्यांना यांना सहकार्य करत राहू। निवडून आलेल्या उमेदवाराला शुभेच्छा। आता जी सध्याची आकडेवारी येत आहे दक्षिणची उमेदवारांची, महादेव कोगनूर असू द्या, बाबा मिस्त्री असू द्या, ही आकडेवारी पाहिले तर कुठे ना कुठे एक धक्काच मानणारी गोष्ट सध्या ठरत आहे उमेदवाराबद्दल। शेवटी लाडली बहीण योजनाचं इफेक्ट जास्त झालेला आहे आणि लाडली बहिणा प्रत्येक महिला आवर्जून सरकारमध्ये असणाऱ्या म्हणजे जे शासन सध्या करते त्यांना भरभरून मतं दिली आहेत। त्यांना काय वाटलं की योजना बंद पडेल, त्यामुळे त्या हेतून त्यांनी भरभरून मतदान दिलं आहे। त्यामुळे त्या योजना, लोककल्याणकारी योजना ह्या लोकांच्या मनात भावलेल्या आहेत। 100% महायुती सरकार येणार आहे। आमच्या इथंही युतीचा उमेदवार निवडून येणार आहे। सध्या जर आपण पाहिला तर जे बाबा मिस्त्री असू द्या, महादेव कोगनूर असू द्या, वंचितचे संतोष पवार असू द्या, यापेक्षाही जरा आपण वरचढ आहात। 3000 मते आपल्याला मिळालेली आहेत। आणि काय अपेक्षा होती आपल्याला, काय आहे अपेक्षा होती? एकाच एक उमेदवार असला तर बरं झालं असतं, पण शेवटी 25 उमेदवार, मतं डिवायडेशन झाले। अपक्ष उमेदवार होते प्रस्थापित, त्यांनाही लोकांनी स्वीकारलं नाही। शेवटी सरकारच्या बाजूने, महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे। 100% ते विजय होतील। महिनाभर इलेक्शन चाललं, प्रचार चालले, रणधुमाळी झाली, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाल्या गेल्या, तर एकंदरीत काय अनुभव राहिला आपला विधानसभेचा? 15 दिवसाचं इलेक्शन असतं, वैयक्तिक कुणाचं वैर नसतं। इलेक्शन राजकारणापुरतं राजकारण करावं झालं। आता यापुढे निवडून आलेल्या उमेदवाराला विकास कामासाठी सहकार्य करणं हेच आमचं ध्येय आहे। दुसरं काही आम्हाला आमचं काही वैयक्तिक कुणाशी विरोध नाही। शेवटी कुठंतरी काही कुठं चुकतं, हे कमी पडतं हे दाखवणं गरजेचं असतं। तेवढ्यासाठी म्हणून आम्ही आरोप प्रत्यारोप केलेलं असतं। शेवटी आता त्यातून ते विकास कामं करतील, लोकांचे कल्याणकारी योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवतील। बाकी आमचा काय वैयक्तिक एकमेकाशी कुणाशी विरोध नाही आहे। आपल्या समाजातून बंजारा समाजाचे संतोष पवार आणि आपण सुद्धा होता, पण समाजातून अशी प्रतिक्रिया येत होती की कुठे ना कुठे युवराज राठोड आणि संतोष पवार एकत्र मिळाले तर कुठं ना कुठं बंजारा समाजाचा एक आमदार नक्कीच घडला। मी परिवर्तन विकास आघाडी स्थापन केल्यामुळं आम्ही एकत्रित येऊ शकत नव्हतो। येणाऱ्या काळात जर वेळ तसं काही असेल तर बघू, आपण पुढे ठरवू। एकंदरीत काय सांगाल जे आपल्याला मदत केलेली आहे? मी मतदारांचा आभारी आहे। मला असंच सहकार्य करत राहा। वेळोवेळी तुम्ही माझ्या पाठीशी उभारलात, तुमचं सहकार्य, तुमचं अनमोल मत मला दिलात। मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही। असेच आपण निरंतर काम चालू ठेवू, एकमेकांना गरजेला पडू। जेवढे माझ्या हातून जेवढे लोकांचं मदत होईल तेवढे करत राहू निरंतर। आता पुढचा प्लॅन काय आहे? सध्या तूर्त काय प्लॅन नाही, आपलं काम, उद्योग, व्यवसाय। पेट्रोल दरवाढीला कंटाळलात? पेट्रोल भरून खिसा खाली होतोय, अवरेज देखील मिळत नाही, तर चिंता सोडा। आजच आपल्या 4 चाकी वाहनांना CNG किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि मायलेज देखील वाढवा, तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात। मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट BS6 बसवून मिळेल, तसेच CNG LPG टँक टेस्टिंग करून मिळेल। तुमचा विश्वासच आमचा ध्यास। आमचा पत्ता MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर। कॉन्टॅक्ट 7385
800875 9359828428.